माननीय मंत्री महोदय आपल्या समायोजनाच्या मागणीच्या बाबतीत खूप सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने निर्णय देतील याची मला 100% खात्री आहे। हेच माझं म्हणणं राहील। आणि साधारणपणे किती वर्ष तरी तुम्ही प्रत्येक वेळी आंदोलन करत होतात पण अजूनपर्यंत मागण्या काही पूर्ण होत नव्हत्या, त्याबद्दल काय? संघर्ष हा आमचा जवळपास 2018 पासून आज 2024 पर्यंत होता। मात्र मागच्या आपल्या सरकारने जो काय आमच्या समायोजनाचा 14 मार्च 2024ला सरकारने निर्णय घेतला समायोजनाचा, ज्यांच्या सेवा 10 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा जास्त झालेल्या आहेत त्यांचं समायोजन केलं जाईल। त्यानंतर आत्ता जे आहेत आमची प्रक्रिया फक्त म्हणजे प्रलंबित आहे, ती प्रक्रिया फास्ट म्हणजे जलद गतीने व्हावी यासाठी आंदोलन केलेलं आहे। शेकडोच्या संख्येने इथं महिला पण दिसत आहेत। या ठिकाणी हे ज्या पेंडॉलमध्ये शेकडोच्या संख्येने लोक आलेले आहेत। आमच्या सगळ्यात महत्त्वाचा आरोग्य सेवेचा कणा म्हणजे आमच्या आरोग्य सेविका ताई ज्या आहेत त्यांच्या एक प्रमुख मागणी जी आहे 14/3/2024 रोजी जो शासनामध्ये समायोजन करण्यासाठी कंत्राटी लोकांचा ज्या लोकांचे 10 वर्ष पूर्ण झाले त्या लोकांना शासनामध्ये समायोजन करण्याकरिता हा GR निघाला होता। पण त्यावेळेसपासून तर जवळपास 16 ते 17 महिने झाले त्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही आणि त्याचाच निषेध म्हणून हे लक्षवेध आंदोलन या ठिकाणी 2 दिवसाचं आमचं असणार आहे। एकूण किती संख्या आलेली आहे टोटल आणि कुठला लोक आलेले आहेत? 5000च्या जवळपास संख्या प्रत्येक जिल्ह्यामधनं आलेले आहेत। विदर्भातले जेवढे पण 36 जिल्हे आहेत त्या सगळ्या जिल्ह्यांमधनं लोक इथे उपस्थित झालेले आहे। या लक्षवेध आंदोलनाच्या अनुषंगाने आमचं एकच मागणं आहे की आम्हाला जो सरकारने 14/3/2024ला शासन निर्णय पारित केला, आमच्या सगळ्या NRHMच्या कर्मचाऱ्यांचं ज्यांची 10 वर्षे आणि त्याच्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे त्यांचं समायोजन होणं आवश्यक आहे। हाच आमचा एक शासनाला या आंदोलनाच्या लक्षवेध आंदोलनाच्या अनुषंगाने एक सूचना आहे किंवा आमच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की त्यांनी आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजे। साधारणपणे आपले वरिष्ठ शिष्टमंडळ गेले भेटीसाठी मंत्र्यांना, पण तरी पण काय वाटतं की सगळ्या मागण्या मान्य होतील का? आम्हाला तर शासनाकडून हीच अपेक्षा आहे की सर्व मागण्या हे आमची एकच मागणी आहे। एक मागणी आमची पूर्ण झाली त्यामध्ये आमच्या सर्व मागण्या येतात आणि ती एक मागणी आहे की फक्त समायोजन 14/3चा जो GR शासन निर्णय निघाला आहे त्यामध्ये 2 पदाचे आदेश निघाले, राहिलेल्या पदांचे आदेश बाकी आहे आणि शासनाकडे जे आमचे शिष्टमंडळ गेले त्यांच्याकडून आम्हाला शासनाकडून एकच अपेक्षा आहे की आमच्या शिष्टमंडळाकडे त्यांनी एक मेसेज द्यावा सकारात्मक की तुमचं सरसकट समायोजन व्हावे। आम्हाला शासनाकडून हीच एक मागणी आहे आणि शेवटची एकच नारा आमचे सर्वांचे समायोजन करा बस। घोषणा द्यायला सांगा। मी देते